हे कोणालाही मान्य होणार नाही। काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले, पण पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत, यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य